जुनी पेन्शन अपडेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पेन्शनग्रस्तांना दिलासा, लवकरच निर्णय होणार। नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात EVS दस्तक। बातमी जुन्या पेन्शनच्या अपडेट संदर्भातील आहे। मागील अनेक वर्षांपासून आपण ज्यासाठी प्रतीक्षा करीत होतो, अखेर ती प्रतीक्षा संपत आलेली आहे। आपले मॅटर सर्वोच्च न्यायालयामध्ये हिअरिंगला लागलेले आहे आणि या संदर्भात प्रदीप महल्ले यांनी महत्त्वाची माहिती आपल्याला दिली आहे। पेन्शन पीडित बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला आता निर्णायक वळण लागले आहे। गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचे फलित लवकरच निघेल अशी आशा अपेक्षा असतानाच उच्च न्यायालयातील 26 नोव्हेंबर 2025च्या सुनावणीत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत। मात्र पीडित बांधवांनीच दाखल केलेल्या विविध याचिका मूळ याचिकेला जोडल्या गेल्यामुळे अंतिम निर्णयासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे। प्रदीप महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 नोव्हेंबर 2025 रोजी या मॅटरवर अंतिम सुनावणी सुरू झाली। डिसेंबर 2025च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निर्णय येऊन सर्व पेन्शन पीडितांना न्याय मिळेल अशी आशा होती। परंतु याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या अनेक याचिका आणि राज्य शासनासह इतरांनी दाखल केलेल्या अवमान याचिका मूळ याचिकेला टॅग करण्यात आल्या आहेत। सुनावणी दरम्यान माननीय न्यायमूर्ती यांनी खालीलप्रमाणे स्पष्ट निर्देश दिले आहेत। सर्व मॅटर कॅटेगरीनुसार वेगळे करा। कोणती केस कोणत्या प्रकारची आहे हे स्पष्टपणे नमूद करा। राज्य शासन आणि इतर संघटनांचे वकील यांनी सर्व याचिकांची कॅटेगरी व त्यांना लागू होईल असलेला नियम यासह संपूर्ण यादी तयार करावी। केस वैध आहेत पण अंतिम निर्णय झालेला नाही। पुढील सुनावणीसाठी वेळ देण्यात आला असून त्याआधी सर्व कॅटेगरी नीट विभागून घेण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायालयाने दिलेला हा निर्णय सकारात्मक असून मूळ याचिकेत येणारा निर्णय निश्चितच सकारात्मक असेल असे पेन्शन फायटर प्रदीप महल्ले यांनी नमूद केले आहे। सभोवताल साचलेला कचरा निघून जाईल आणि पीडितांना काळजी करण्याचं कारण नाही। निर्णयाला थोडा विलंब या सर्व प्रक्रियेमुळे लागणार आहे। डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित असलेला निर्णय आता थोडा लांबणीवर जाणार आहे। हा अंतिम निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे। हा निर्णय राज्यातील 26,000 पेन्शनग्रस्त बांधवांना लागू राहील असे सांगण्यात आले आहे। जुनी पेन्शनसाठी लढा देणारे प्रदीप महल्ले यांनी आर्थिक मदतीची सध्या गरज नाही असे सांगितलेले आहे। आर्थिक अडचणीत काही पीडित बांधवांनी आर्थिक सहकार्य करण्यासाठी संपर्क साधला किंवा पैसे जमा करण्यास सुरुवात केल्याचे कळले आहे। या पार्श्वभूमीवर श्री प्रदीप महल्ले यांनी स्पष्ट केले आहे की पूर्वी जमा झालेल्या रकमेतून 26 डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची फीस देण्यात आलेली आहे। तसेच पुढील 2 हिअरिंग्ज पुरेल एवढी रक्कम सध्या जमा आहे। त्यामुळे सध्या तरी आर्थिक सहकार्याची गरज नाही। मॅटरमध्ये जास्तीच्या सुनावण्या लागल्यास आपण स्वतः वैयक्तिक आवाहन करू आणि आपल्या बँक खाते क्रमांक ग्रुपवर शेअर करू। तोपर्यंत इतर कोणीही आवाहन केल्यास त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करू नयेत असे आवाहन प्रदीप महल्ले हिंगणघाट यांनी जुनी पेन्शनग्रस्त पीडित बांधवांना केले आहे। पेन्शन संदर्भात अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या EVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन होण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।